नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या सरकारी कर्मचारी वर्गात मोठ्या घडामोडी घडत आहेत. जर सरकारनं मध्यम मार्ग काढून 2.86चा फिटमेंट फॅक्टर मंजूर केला तर शासकीय सेवेत शिपाई किंवा परिचर या पदावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्याचा पहिला पगार किती असेल? आज आपण संपूर्ण सांख्यिकीय माहितीसह अचूक गणित समजून घेणार आहोत. सर्वात आधी आपण मूळ पगार म्हणजेच बेसिक पे कसा ठरेल ते पाहूया. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार सुरुवातीचा किमान मूळ पगार 18,000 रुपये इतका आहे. जर यावर 2.86चा फिटमेंट फॅक्टर लागू केला तर गणित असे असेल: 18,000 गुणिले 2.86 म्हणजेच 51,480 रुपये. नियमानुसार हा किमान मूळ पगार 51,500 रुपये निश्चित केला जाऊ शकतो. आता भत्ते आणि एकूण पगार रचना पाहूया. नवीन वेतन आयोग लागू होताना महागाई भत्ता सुरुवातीला 0% असतो, परंतु इतर भत्ते या 51,500 रुपये मूळ पगारावर मोजले जातील. आपण मोठ्या शहरांचा 24% घरभाडे भत्ता म्हणजेच 12,360 रुपये आणि प्रवास भत्ता 3,500 रुपये धरूया. म्हणजेच पहिल्या महिन्याचा एकूण पगार 67,360 रुपये होईल. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे NPS कपात आणि शासकीय वाटा. कर्मचाऱ्याच्या पगारातून मूळ पगाराचे 10% म्हणजेच 5,150 रुपये कट होतील, तर शासन स्वतःहून त्यात 14% वाटा म्हणजेच 7,210 रुपये जोडेल. याचा अर्थ दरमहा तुमच्या NPS खात्यात भविष्यासाठी एकूण 12,360 रुपये जमा होत राहतील. तर मग सर्व कपाती वजा जाता पहिल्या महिन्यात तुमच्या बँक खात्यात प्रत्यक्ष किती पगार जमा होईल? एकूण 67,360 रुपयांमधून कर्मचाऱ्याचा NPS हिस्सा आणि व्यावसायिक कर वजा केल्यास नवीन शिपाई कर्मचाऱ्याचा पहिला हातात येणारा पगार अंदाजे 61,960 रुपये म्हणजेच साधारण 62,000 रुपयांच्या आसपास असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.